खूप समस्या आहेत। काय वाटतं तुम्हाला, तुमचं काय विजन आहे तुमच्या प्रभागासाठीचं? नगरसेवक नसताना मी स्वखर्चाने पूर्ण प्रभाग क्रमांक 22 मध्ये पूर्ण गल्लोगल्ली मी स्वखर्चाने ट्यूबलाईटी लावल्यात। काही नगरसेवकांना काही महानगरपालिकेचे कर्मचारी असो ते म्हणजे असं धरून बसल्यात, त्यांना काही काम करू देत नाही आणि ते काम करत नाही आणि त्यांच्यावरती कोणताच दबाव नाही आहे। 4 नगरसेवक तुमच्या प्रभागात होते, ते अजिबातच फिरकले नाहीत का? त्यांनी काहीच काम केलं नाही का? काँग्रेस पक्षाचे काही लोक आहेत, त्यांनी काही कामं केल्यात, पण भाजपने नुसता भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत। तुमच्या प्रभागामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, सार्वजनिक शौचालय नाही आहेत। आता महानगरपालिकेचे जेवढे सार्वजनिक शौचालय आहेत, आपल्यासारखा माणूस जाऊ सुद्धा शकत नाही, एवढे अत्यंत बिकट परिस्थिती आहे। मध्ये आमच्या इथे एक प्रकरण झालं, ते महिला तिथे गेली, पाणी होता आणि ती बिचारी महिला फिसलून ती पडली आणि तिथं जागेवर एक्सपायर झाली। घाणीचं एवढं साम्राज्य की कुणी म्हणजे त्यांना साफसफाई करणाऱ्यांचं लक्ष नाही आणि जे अधिकारी आहेत त्यांचं लक्ष नाही। बेसिक प्रॉब्लेम आहेत ना, जे नगरसेवकांना केलं पाहिजे, लाईट, पाणी, रस्ता, चेंबर, हे ना हे आत्तापर्यंत एवढ्या वर्षात झालेले नाही। माझं मी काय मोठे आम्ही काय गोष्टी करणार नाही, फक्त बेसिक जे आहे ना, लाईट, पाणी, चेंबर, रस्ता, आम्ही ह्याच्यावरती 100% आम्ही ह्याच्यावरती काम करणार। नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बखर लाईव्हचा प्रभाग दौरा सध्या सुरू आहे आणि आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 22 मध्ये। 22 मध्ये आलेलो असताना आम्हाला इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे जुबेर शेखबाई भेटले। त्यांच्याकडनं आपण त्यांच्या प्रभागाबाबतचं विजन जाणून घेणार आहोत। एकूणच तुमच्या प्रभागाची परिस्थिती अतिशय वाईट आहे। आम्ही फिरतोय, सामान्यांशी बोलतोय, खूप समस्या आहेत। काय वाटतं तुम्हाला, तुमचं काय विजन आहे तुमच्या प्रभागासाठीचं? आता आम्ही परिस्थिती जर आपण पाहिली तर आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या, आता ॲक्च्युली मी नगरसेवक नसताना मी स्वखर्चाने पूर्ण प्रभाग क्रमांक 22 मध्ये पूर्ण गल्लोगल्ली मी स्वखर्चाने ट्यूबलाईटी लावल्यात। चेंबर साफ करण्यासाठी माझी टीम मी पेमेंट देऊन लावली आणि असे आमचे खूप कामं आहे। लोकांना नळ कनेक्शन देणे वगैरे मी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते आम्ही तेवढं आम्ही आमच्यातर्फे करण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि जर प्रभाग क्रमांक 22मधून माझी पत्नी सौभाग्यवती दिलशाद जुबेर शेख हे इच्छुक आहेत आणि आम्ही त्यांनाच इलेक्शनमध्ये लढवणार आहे शरद पवार पक्षाकडून। तर आम्ही प्रयत्न करतो, जर लोकांनी आम्हाला संधी दिली, जे आम्ही स्वखर्चातून एवढं आम्ही काम करतो आहे, तर लोकांनी संधी दिली तर महानगरपालिकेतर्फे आम्ही ह्याच्यापेक्षा 100 पट जास्त काम करू। आणि जे आता काय झालं आहे, काही नगरसेवकांना काही महानगरपालिकेचे कर्मचारी असो ते म्हणजे असं धरून बसल्यात, त्यांना काही काम करू देत नाही आणि ते काम करत नाही आणि त्यांच्यावरती कोणताच दबाव नाही आहे। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे, अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आता सध्या कोणताच दबाव नाही आहे। आधीचे जे नगरसेवक होते, 4 नगरसेवक तुमच्या प्रभागात होते, ते अजिबातच फिरकले नाहीत का? त्यांनी काहीच काम केलं नाही का? नाही, त्यापैकी आता मी कुणाचं नाव घेणं म्हणजे ते हे की काही लोकांनी कामं केल्यात। आमच्या आता काँग्रेस पक्षाचे काही लोक आहेत, त्यांनी काही कामं केल्यात, पण भाजपने नुसता भ्रष्टाचार केलेला आहे। यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत। तुमच्या प्रभागामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, सार्वजनिक शौचालय नाही आहेत। एकूण हे सगळं बघता तुम्हाला खूप काम करावं लागणार आहे तुमच्या प्रभागामध्ये। तुमचं विजन काय असणार आहे? तुम्ही तुमच्या प्रभागासाठी काय काय करणार आहात? आता महानगरपालिकेचे जेवढे सार्वजनिक शौचालय आहेत, आपल्यासारखा माणूस जाऊ सुद्धा शकत नाही, एवढे अत्यंत बिकट परिस्थिती आहे। तर हे सामान्य जे जनता आहे, बिचारे गोरगरीब महिला आहेत। आता मध्ये आमच्या इथे एक प्रकरण झालं, ते महिला तिथे गेली, पाणी होता आणि ती बिचारी महिला फिसलून ती पडली आणि तिथं जागेवर एक्सपायर झाली। 2-3 तास ती बिचारी पडून होती, म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे। लोह्यानगरमध्ये मला फोन आला की करंट लागत होतं त्यांना, आणि घाणीचं एवढं साम्राज्य की कुणी म्हणजे त्यांना साफसफाई करणाऱ्यांचं लक्ष नाही आणि जे अधिकारी आहेत त्यांचं लक्ष नाही। रस्त्याचा, चेंबरचं म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक 22ची। म्हणजे जे बेसिक प्रॉब्लेम आहेत ना, जे नगरसेवकांना केलं पाहिजे, लाईट, पाणी, रस्ता, चेंबर, हे ना हे आत्तापर्यंत एवढ्या वर्षात झालेले नाही आणि एवढी बिकट परिस्थिती आहे। लोक लय कंटाळले आहेत आता। तुम्हाला जर तिकीट मिळालं आणि तुम्हाला जर संधी मिळाली किंवा तुमच्या पत्नीला संधी मिळाली, तर नेमकं कुठल्या तुमचे 3 प्रायोरिटीज असतील की तुम्हाला तुमच्या प्रभागासाठी हे काम करायचं? कारण काम करण्यासाठी खूप गोष्टी आहेत, खूप तुम्हाला गरज आहे काम करण्याची। आता माझं काम ॲक्च्युली असं आहे बघा, महिलांचे काय प्रश्न आहे
लाईट, पाणी, चेंबर, रस्ता आणि मुलं त्यांचे डॉक्युमेंट. तर आता सध्या इथं मी जास्त बघतोय की जास्त करून ते कामं कोण करत नाही, पण माझ्याकडं गेले 8-10 वर्षापासून मी हे कामं कंटिन्यू माझ्या ऑफिसला चालू आहे. मतदार नोंदणी असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे मुलाचे काय डॉक्युमेंट असतील, आम्ही सगळे कामं करतो आहे. आणि माझं मी काय मोठे आम्ही काय गोष्टी करणार नाही, फक्त बेसिक जे आहे ना, लाईट, पाणी, चेंबर, रस्ता, आम्ही ह्याच्यावरती 100% आम्ही ह्याच्यावरती काम करणार. तुमच्या जो प्रभाग आहे किंवा जी वस्ती आहे तिथे व्यसनाधीनतेचं पण प्रमाण जास्त आहे आणि गुन्हेगारीचं पण प्रमाण जास्त आहे. तरुणाई पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे. यावर बाबत काही तुम्ही काम करणार आहात? आम्ही याच्या आधी आमच्या मित्रांनी मिळून एक सर्वधर्म संभाव समिती बनवली होती. त्याच्या माध्यमातून आम्ही नशामुक्तीसाठी CPंना भेटलो, आयुक्त आणि पोलीस स्टेशनला भेटलो आणि त्याच्यात आम्ही जनजागृतीसुद्धा करण्याचा प्रयत्न केला की नशामुक्ती ही कासवाडी झाली पाहिजे. पण एक ताकद असते ना, आमच्यात काय तेवढी ताकद नाही, पण आम्हाला कुठं सत्ता जर भेटली तर 100% आम्ही त्याच्यावरती पाऊल उचलू आणि कासवाडी किंवा पूर्ण प्रभाग, डायस प्लॉट असेल, लोह्यानगर असेल, चुडामन तालीम असेल, या प्रभागातून नशामुक्ती हे करूनच आम्ही दाखवणार. मुळातच काशेवाडीच्या प्रभागामध्ये किंवा काशेवाडीच्या अंतर्गत जो काय प्रभाग येतो त्या प्रभागात फिरताना इथल्या वसाहतीमध्ये किंवा इथल्या लोकवस्तींमध्ये अतिशय भीषण अशी परिस्थिती आहे. बेसिक जे मुद्दे आहेत ते मुद्दे किंवा बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याही अद्याप या नागरिकांना मिळालेल्या नाही आहेत. त्या सगळ्या बाबी आम्ही मोठं काहीच काम करणार नाही आहोत, मात्र बेसिक जे काम आहे ते आम्ही पूर्ण करू असं आश्वासन किंवा असं मत जुबेरबाईंनी व्यक्त केलं. तुम्हाला पुढच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.